ठिकाणी 500 रुपये देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हार्दिक स्वागत आहे. असं सहकार्य करा. धन्यवाद. इंदुराव तरडे आता एक मी शास्त्रकारकाच्या पुस्तकाचं वर्णन करतो. 2006चा महाराष्ट्र केसरी अमोल पुतळे बारामतीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. त्याच्यामध्ये आवाजला चित्रपट केलं बारामतीला अमोल पुतळे आणि 2010ला झारखंडला रेस्टोरी हिंद केसरीच्या गटाखांद्यावर घेतली. ते आता इतिहास चुकीचा आहे. जो इतिहास घडवतात आला तो इतिहास विसरू शकत नाही. पटल येते देशावर शरीर संपदा विकत मिळत नाही. कमवावीच लागते. 10 वर्ष 20 वर्ष तक काढावं लागतं. म्हणून मला मगाशी सांगितलं पैशाने पैसा रस्त्यावर गोळा केला सुरुवातीला आणि ही कुस्ती मैदानाला गती आणते. ते या एकसर गावाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. अक्षरशः या रोडवरती जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या थांबवायच्या. प्रत्येकाच्या 10 रुपये मिळू द्या 5 रुपये मिळू द्या त्याचे पैसे गोळा करायचे फंड मारवायचा आणि त्यातून या ठिकाणी हे ठरलेच आहे. चला कुस्तीचं करतो. आम्हा 2006चे महाराष्ट्र केसरी आणि 2005 रेस्टोरी हिंद केसरी आपण घोषणाचा पट्टा विक्रम पारखे आणि याच्यानंतर प्रोफेसर ओंकार डेवलपमेंट वाई प्रोफेसर सुनील आप्पाजी संपाळ रघुनाथ विकाजी थोरवे सरपंच ग्रामपंचायत आई आणि विलास देशमुख जागतिक विजेता या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. विक्रम पारखे आणि रामदास पवारचं वर्णन सांगतो. रामदास पवारचं गाव पारगाव आणि तो भोसले या खेळायला सराव करतोय. भोसले मल्ल संभाजी पवारचा पठ्ठा काही वेळा होता आणि रामदास पवारचा पठ्ठा भोसले या खेळाची स्थापना विष्णुपंत सावंत कैलासाची चला असेच त्यांचा पठ्ठा असे बऱ्याच समोरासमोर चालू आहे. आणि भोसले व्यायाम शाळेची सांगलीला स्थापना झाली 1958ला. गौरी साहेब बरोबर की पहिली कुस्ती नाही बस शाबास पक्क बरोबर आणि चर्चा चालू असताना या कुस्तीला कोणत्या आम्हाला कोण शोधायचा म्हणून ओंकार डेव्हलपमेंटकडे आम्ही गेलो तरी लगेच मान्यता आम्हाला दिली. सत्कार साहेब व्हायचे बरोबर शाबास पक्का आणि आमच्या शेजारी शाबास व्हेरी गुड शाबास. सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह. आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घरबसल्या पाहू शकाल.